बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, सर्वांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी त्या संदर्भात आग्रही भूमिका घेतली आहे. निवडणूक बिनविरोध होईल याची खात्री असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. एक तर मी कुठला मोठा नेता नाही, पुन्हा तिकीट पक्षाकडनं द्यायचं नाही द्यायचं या निर्णय प्रक्रियेमध्ये मी त्या ठिकाणी नसतो. पण अजित काकांचा पुतण्या म्हणून, पवार परिवारातला एक व्यक्ती म्हणून, बारामतीमध्ये माझा जन्म झाला आहे म्हणून, तिथला एक नागरिक म्हणून आणि या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मला एवढंच वाटतंय की जर सुनेत्रा काकी तिथं आमदारकीसाठी या निवडणुकीमध्ये उभा राहत असतील तर ती निवडणूक ही बिनविरोधच त्या ठिकाणी झाली पाहिजे. अर्थातच बिनविरोध आहे. म्हणजे दादाच्या नंतरचं हे इलेक्शन आहे. अर्थातच म्हणजे महाराष्ट्र तेवढा नक्कीच सुसंस्कृत आहे अशा बाबतीत. त्यामुळे माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही आहे की ती निवडणूक ही बिनविरोधच होईल. खरं तर तुमच्या पक्षाचे उमेदवार अजित पवारांच्या विरोधात योगेंद्र पवार होते. आता पोटनिवडणूक लागते, या संदर्भात तुमची काय भूमिका? बघू, या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही महाविकास आघाडीची सगळी मंडळी एकत्र बसून चर्चा करू आणि अशा प्रकारची भूमिका जाहीर करू.